आज आपण शिकूया उपचाराच्या नियमांबद्दल. राहुल आजारी आहे म्हणून राहुलच्या आईने त्याला आराम करायला सांगितले आहे. आराम केल्यानंतर राहुलला पहिल्यापेक्षा जरा बरं वाटत आहे. काही काळ आराम केल्यानंतर राहुलला बरे का वाटत आहे हे तुम्ही सांगू शकाल का? चला आम्ही सांगतो. आराम केल्याने शरीरात ऊर्जेचे संरक्षण होते. ही ऊर्जा आपल्या शरीराला रोगापासून मुक्त करण्यासाठी म्हणजे आरोग्यासाठी सहाय्यक असते. रोग्याला रोगापासून मुक्त करण्यासाठी केलेल्या देखभालीला उपचार म्हणजे ट्रीटमेंट म्हटले जाते. तुम्ही नक्कीच हा अनुभव घेतला असेल की काही रोग जसे सर्दी औषध न घेताच बरे होतात. परंतु काही रोग औषध घेतल्यानंतरही बरे होत नाहीत. चला आपण पाहूया की औषधांच्या मदतीने रोगावर उपचार कसा होतो. औषधांच्या मदतीने संसर्गजन्य रोगांच्या उपचाराचे दोन उपाय आहेत. पहिला उपाय आहे रोगाचा प्रभाव कमी करणे आणि दुसरा रोगाचे कारण संपवणे. चला हे सविस्तर जाणून घेऊया. दुखणे, ताप आणि अतिसार सारख्या रोगांच्या उपचारासाठी डॉक्टर रोग्याला अशी औषधे देतात जी रोगाचा प्रभाव म्हणजे लक्षणे कमी करतात. तसेच पुरेशी विश्रांती घेतल्यानेही काही लक्षणे कमी होतात. असे उपचार ज्यामुळे केवळ रोगाचा प्रभाव कमी होतो त्याला लक्षण आधारित उपचार म्हणतात. लक्षण आधारित उपचार रुग्णाला आराम देते, परंतु या उपचारामुळे रोगाचे कारण म्हणजे संसर्गजन्य सूक्ष्मजीव नष्ट होत नाहीत. म्हणून हा रोग पूर्णपणे बरा होत नाही. रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी संसर्गजन्य सूक्ष्मजीव नष्ट करणे आवश्यक आहे. म्हणूनच काही रोगांच्या उपचारासाठी अशी औषधे वापरली जातात जी रोगजंतू अर्थात संसर्गजन्य सूक्ष्मजीव नष्ट करतात. आपल्याला माहीत आहे की वेगवेगळे सूक्ष्मजीव वेगवेगळ्या समूहात विभागलेले आहेत. वेगवेगळ्या समूहातील सजीवांची शारीरिक रचना वेगवेगळी असते. म्हणून यांच्या पेशींची रचना देखील वेगवेगळी असते. ज्यामुळे प्रत्येक समूहातील सजीवांमध्ये होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया म्हणजे आवश्यक जैवरासायनिक जीवन प्रक्रिया म्हणजे इसेन्शियल बायोकेमिकल लाईफ प्रोसेसेस, नवीन पदार्थ बनविण्याचे मार्ग म्हणजे संश्लेषी मार्ग म्हणजे बायोसिंथेसिस पाथवे आणि श्वसन प्रक्रिया म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेस वेगवेगळी असते. म्हणूनच एका समूहातील सजीवांमध्ये होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया दुसऱ्या समूहातील सजीवांमध्ये होत नाहीत. म्हणून रोगाचा उपचार कारक रोगजंतूच्या गतीवर आधारित आहे. उदाहरणासाठी मनुष्याच्या पेशींमध्ये होणाऱ्या प्रक्रिया आणि जीवाणूमध्ये होणाऱ्या प्रक्रिया वेगवेगळ्या असतात. म्हणून संसर्गजन्य जीवाणू मारण्यासाठी अशा औषधांचा उपयोग केला जातो जी केवळ जीवाणूचा संश्लेषी मार्ग प्रतिबंधित करते, ज्यामुळे जीवाणूमध्ये आवश्यक पदार्थ तयार होत नाहीत. त्यामुळे जीवाणू वाढत नाहीत आणि मरतात. जसे की मानवी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसल्यामुळे मानवांमध्ये पेशीभित्तिका तयार होण्याची प्रक्रिया होत नाही आणि जीवाणूंमध्ये पेशीभित्तिका असते म्हणून जीवाणूंमध्ये पेशीभित्तिका बनवण्याची प्रक्रिया होते. औषध पेनिसिलिन पेशीभित्तिका तयार करण्यास प्रतिबंधित करते, ज्यामुळे जीवाणू पेशीभित्तिका तयार करू शकत नाहीत आणि त्यांची पेशीभित्तिका पातळ होत जाते आणि ते सहजपणे मारले जातात. जीवाणूमध्ये होणाऱ्या आवश्यक प्रक्रिया मानवांमध्ये नसतात. म्हणूनच मनुष्यावर औषधाचा कोणताही प्रभाव पडत नाही, कारण हे औषध केवळ जीवाणूंच्या आवश्यक प्रक्रियेस प्रतिबंध करते. म्हणून त्याचा प्रभाव फक्त जीवाणूवर होईल, इतर सूक्ष्मजीवांवर नाही. अशी औषधे जी जीवाणूची वाढ थांबवते किंवा सूक्ष्मजीव मारते
त्यांना अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक असे म्हणतात. अशा प्रकारे अशी औषधे जी विषाणूची वाढ थांबवतात किंवा विषाणू मारतात त्यांना अँटीव्हायरल असे म्हणतात. अशी औषधे जी बुरशीची वाढ थांबवतात किंवा बुरशी मारतात त्यांना अँटीफंगल असे म्हणतात. तसेच अशी औषधे जी प्रोटोझोआची वाढ थांबवतात किंवा प्रोटोझोआ मारतात त्यांना अँटीप्रोटोझोअल असे म्हणतात. अँटीप्रोटोझोअल औषधे मलेरिया परजीवी प्रोटोझोआ प्लाझ्मोडियम विवॅक्सला मारतात. जीवाणू आणि प्रोटोझोआ एकाच पेशीपासून बनलेले असतात, म्हणून त्यांच्याकडे आवश्यक असलेले रासायनिक पदार्थ तयार करण्यासाठी त्यांची स्वतःची यंत्रणा असते. याउलट विषाणू अपेशीय म्हणजे नॉन सेल्युलर सजीव आहेत. विषाणूमध्ये केवळ प्रथिने आणि DNA म्हणजेच डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल असतात आणि विषाणूची स्वतःची जैवरासायनिक प्रणाली म्हणजे बायोकेमिकल मेकॅनिझम नसते. म्हणून विषाणू प्रथिनांसारख्या जीवनातील आवश्यक असलेले रासायनिक पदार्थ तयार करण्यात अक्षम आहेत. म्हणूनच ते मानवी शरीरात प्रवेश करतात आणि मानवी पेशींच्या आत राहतात आणि पेशीय यंत्रसामग्रीचा वापर करून त्यांना आवश्यक रासायनिक पदार्थ तयार करतात. म्हणून विषाणू नष्ट करण्यासाठी विषाणूचे विशिष्ट लक्ष्य म्हणजे व्हायरस स्पेसिफिक टार्गेट कमी होतात. म्हणूनच विषाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ बनवण्यापेक्षा अँटीव्हायरल औषधे बनवणे अधिक कठीण आहे. असे असूनही देवी रोग, हिपॅटायटिस बी आणि HIV संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध तयार केले गेले आहे. उपचार रोगाची प्रगती आणि पुनरावृत्ती म्हणजे प्रोग्रेशन अँड रिकरन्स ला थांबवतो आणि मृत्यूदर म्हणजे मॉर्टॅलिटी रेट कमी करतो. तसेच जीवनाची गुणवत्ता सुधारतो. लक्षात ठेवा की आपण औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजेत. तसेच स्वतःच्या मनाने औषध घेणे म्हणजे सेल्फ मेडिकेशन थांबवले पाहिजे. तर आज आपण उपचाराच्या नियमांबद्दल शिकलो.